हरि ओम। निजदास स्वरूप यात्रा या आध्यात्मिक चॅनेलवर आपणा सर्वांचे स्वागत। हरि ओम। गुरुवर्य योगदास श्री जय गणेश जोशी यांना नमस्कार। आजचा आपला व्हिडिओ आहे तो योग म्हणजे नेमके काय हे आज आपण थोडंसं जाणून घ्यायचा प्रयत्न करणार। कारण योग जो आहे, योगशास्त्र ही भारतीयांची जगाला दिलेली एक मोठी देणगी आहे आणि त्याच्याचमुळे 21 जून हा आंतरराष्ट्रीय योग दिन म्हणून साजरा केला जातो। तर आपल्या प्रत्येक भारतीयाला योग म्हणजे नेमकं काय हे थोडं माहीत असायला पाहिजे असं मला वाटतं। आजकाल थोडासा योगाचा बाजार झाला आहे। मूळ शब्द आहे योग, त्याचा अपभ्रंश होऊन थोडा योगा असा झाला, ठीक आहे। पण कोणीतरी एखादा छान कवायत करतो किंवा फार फार तर योगासने घालतो आणि त्याला वाटतं की आपल्याला योग कळाला, आपण योगी झालो। कोणीतरी सर्टिफिकेट देतं, योगाचार्य, योगगुरु समजायला लागतो। प्रत्यक्षात योग हा खूप मोठा शब्द आहे, त्याचा अर्थ खूप मोठा आहे। तर आज आपण जाणून घेणार आहोत की योग म्हणजे नेमकं काय आहे। योगशास्त्राचे जनक, फाउंडर किंवा आपण म्हणू गॉडफादर म्हणजे पातंजली ऋषी। हे मोठे ज्ञानी, योगी, सायकोलॉजिस्ट आणि मोठे सायंटिस्ट होते तेव्हाचे। ऋषी म्हणजे रुख, शोध लावणे, जे शोध लावतात। म्हणजे ऋषी म्हणजे नुसतेच दाढी आणि कपडे घालून असे हे नाहीत विशिष्ट, तर एक मोठे तेव्हाचे सायंटिस्ट होते। त्यांनी 195 सूत्रे लिहिली, ती पातंजल योग सूत्रे या नावाने प्रसिद्ध आहेत। त्यात 4 भाग आहेत: समाधिपात, साधनपात, विभूतिपात आणि कैवल्यपात। तर आज आपण जे अष्टांग योग बघणार आहोत, पातंजली ऋषींचा अष्टांग योग, यात त्यांनी योग म्हणजे नेमकं काय, हा कसा साध्य करावा, अष्टांग त्याची 8 अंगे काय आहेत हे विस्तृतपणे सांगितले आहे। तर ते आपण आजच्या आपल्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। योग याचा खरा अर्थ आहे मिलन, जुळणे, एकरूप होणे। हे कोणाशी एकरूप व्हायचंय, तर आपल्याला भगवंताशी एकरूप व्हायचंय, भगवंताशी योग जुळवून आणायचा। आणि मग जेव्हा 2 वस्तू, गोष्टी मिळतात तेव्हा त्या केव्हा मिळतात, एकरूप केव्हा होतात, तर जेव्हा त्यांचे गुणधर्म सारखे असतील तेव्हाच त्या एकरूप होतात। म्हणजे पाणी पाण्यामध्ये मिसळू शकेल, जर का पाणी आणि तेल असेल तर ते एकमेकात मिसळणार नाही, त्यांचं योग जुळून येणार नाही। तर भगवंत कसा आहे त्याप्रमाणे आपल्याला व्हायला पाहिजे। भगवंत जर का पाणी असेल तर आपण तेल होऊन चालणार नाही, त्याच्याशी आपला योग जुळून येणार नाही, आपल्याला त्याच्याप्रमाणे व्हायला लागेल। तो पाणी असेल तर आपल्याला पाणी व्हायला लागेल, तो तेल असेल तर आपल्याला तेल व्हायला लागेल, तर आपला एकरूप त्याच्याशी हो आणि योग जुळून येईल। आणि त्याच्यामुळे तो कसा आहे हे पण आपल्याला जाणायला पाहिजे आणि आपल्यात त्याप्रमाणे बदल करायचा आहे, तर आपल्याला योग साध्य होईल। हा एक मी चार्ट केला आहे पातंजल अष्टांग योगावरती। तर या अष्टांग योग 8 अंग, पातंजल ऋषींनी योग प्राप्त होण्यासाठी हे 8 अंग सांगितले आहेत। त्यातला पहिला आहे यम, दुसरा आहे नियम, आसन, प्राणायाम, प्रत्याहार, धारणा, ध्यान आणि समाधी, असे हे 8 अंग आहेत। आणि हे 8 अंग 8ही महत्वाचे, ते एकमेकांमध्ये गुंतलेले। बऱ्याच वेळेला लोक डायरेक्ट ध्यान लावायला जातात
पण ही प्राथमिक तयारी नसते आणि मग म्हणतात की आमचे ध्यान लागत नाही, विचार खूप येतात मनामध्ये. तर हे सगळे अंग महत्वाचे, स्टेप बाय स्टेपच आपल्याला जायला पाहिजे. इथे शॉर्टकट तसा मारता येत नाही. आता हे 8 अंग काय आहेत ते आपण नीट समजावून घेऊ. पहिला जो आहे तो आहे यम. यम म्हणजे इथे असा, म्हणजे आपल्याला असं वाटतं की एक मृत्यू देणारा यमराज, असं इथे नाहीये. तर ही आपल्यामध्येच प्रज्वलित होणारी ही शक्ती असते. तर हा जो यम म्हणजे धर्म, हा आपल्या जीवनाला दिशा दाखवणारा असतो आणि हा यम हा पाळलाच पाहिजे असं पातंजली ऋषी म्हणतात. आता याच्यामध्ये 5 गोष्टी आहेत त्यांनी सांगितल्या आहेत. पहिला आहे म्हणजे सत्य. नेहमी सत्य आचरण करावे, सत्याची बाजू घ्यावी, सत्य बोलावे आणि त्याचप्रमाणे स्व म्हणजे आपला आतील आवाज पण आपण ऐकला पाहिजे. जसे तुकाराम महाराज म्हणायचे की ऐकावे जनाचे, करावे मनाचे. लोक इतर काय करतायत म्हणून आपणही तसंच करायचं असं न करता आपला स्वचा आतला आवाज ऐकायला पाहिजे. तो आपल्याला काय वाटतं त्याप्रमाणे आपण गोष्टी करायला पाहिजेत. असा हा पहिला जो आहे यम मधला तो म्हणजे सत्य. आता सत्याचरण केल्याने काय होते तर पातंजली ऋषी म्हणतात की जो सत्याचरण करतो तर त्याला काही सिद्धी प्राप्त होत असतात. म्हणजे तो जसे बोलेल तशा गोष्टी पुढे घडू शकतात. तर पहिला हे आहे पहिल्या अंगातला यम मधल्या त्यात 5 आहेत, त्यातलं पहिलं आहे सत्य. दुसरं आहे अहिंसा, हिंसा न करणे. ही अहिंसा कशी आहे तर ही काये वाचे मने अशी पाळायची आहे. काये म्हणजे एखाद्याला मारायचं नाही, त्रास नाही द्यायचा. वाचे आपलं वाणी पण गोड शुद्ध पाहिजे, आपल्या वाणीनी पण कोणाला दुखवता कामा नये. आणि मने, मनात पण एखाद्याबद्दल वाईट विचार आणू नयेत. तर या 3ही गोष्टी काये वाचे मने या पाळल्याने अहिंसा होते. आता अहिंसा पालन केल्याने काय होतं तर पातंजली ऋषी म्हणतात की याच्याशी कोणी वैर धरू शकत नाही, याला कोणी वैरी होत नाही. इवन याच्या समोर काही दुष्ट माणसं आली तर ती सुद्धा शांत होतात, ती पण वाईट बोलू शकत नाही, त्यांच्यात सुद्धा सुधारणा होते असं ते म्हणतायत. दुसरा अहिंसा. तिसरा आहे अस्तेय. अस्तेय म्हणजे काय की कधी दुसऱ्याची धनसंपत्ती याची अपेक्षा करू नये. आपला कर्मयोग करून आपल्याला जे काही भगवंत श्री देतील तोच आपला प्रसाद मानायचा. फुकटचं कधीही दुसऱ्याचं लांडी लबाडकी करून दुसऱ्याचं धन कधीही हडप करू नये. समर्थही मनाच्या श्लोकात म्हणतात की नको रे मना द्रव्यते पुढीलांचे, अतिस्वार्थ बुद्धीने रे पापसाचे. असा हा अस्तेय हा तिसरा भाग आहे. चौथा आहे तो म्हणजे अपरिग्रह, म्हणजे अनावश्यक संग्रह कधी न करणे. आपल्याला जेवढं आवश्यक आहे तेवढं जरूर ठेवावं. उतारवयाची सोय पण जरूर करावी, पण ते आपल्या गरजा भागून जे राहील ते योग्य ठिकाणी दान दिलं गेलं पाहिजे. गरजूंना जे काही जास्तीचे असेल ते, केवळ आपल्याकडे पैसे आहेत म्हणून वाटेल तसे चैन उपभोग मस्ती करायची तर ते पातंजली ऋषींना योगशास्त्रात मान्य नाहीये. लक्ष्मीचा असा दुरुपयोग करायचा नाही, नाहीतर लक्ष्मी एक दिवस रुसेल आणि कायम करता निघून जाईल. म्हणून श्रीमंत योगी व्हायचंय. 5वं आहे ब्रह्मचर्य, म्हणजे ब्रह्माला अपेक्षित असेच आचरण आपल्या हातनं व्हायला पाहिजे. आणि सृष्टी नियम चालू ठेवण्यासाठी धर्मसंमत विवाह करून पत्नीचा आदर ठेवून तिच्या 2 मासिक पाळीत
एकदा शरीर संबंध ठेवणे म्हणजे ब्रह्मचर्यच होय, असे पतंजली ऋषी म्हणतात। याने आपली कामवासना नियंत्रित करून ती ऊर्जा आध्यात्मिक प्रगतीसाठी वापरायची असते। याने आपल्याला आरोग्य पण चांगले मिळते, आपली स्मरणशक्ती वाढते, कार्यक्षमता वाढते, ब्रह्मतेज येते। असा या 5 गोष्टी मिळून हा यम होतो। दुसरा आहे नियम। म्हणजे काय? यातही 5 गोष्टी आहेत। म्हणजे हा यम धर्म जो पाळलाच पाहिजे, त्या पाळण्यासाठीचे नियम या दुसऱ्या अंगात दिलेले आहेत। त्यातला पहिला आहे शौच, म्हणजे शुद्ध असणे, काये वाचे मने। काये शुद्धी, स्वच्छ अंघोळ, स्वच्छ कपडे, आपले आचार विहार आहार स्वच्छ पाहिजे। वाचे शुद्धता, आपली वाणी शुद्ध पाहिजे, वाईट बोलू नये। मने, मनामध्ये पण चांगले विचार आचार विचार व्यवहार जे म्हणतात तसे मनातही चांगले विचार पाहिजेत। नेहमी संत संगती धरावी, कुसंगती कधी धरू नये। तसा हा पहिला जो आहे तो शौच नियमातला। दुसरा आहे तो संतोष, म्हणजे नेहमी प्रसन्न आनंदी समाधानी राहायला पाहिजे। नाही तर कोणी विचारावं काय कसं काय, आपला तक्रारीचा पाढा सुरूच, आमचं काय हे काय, असं नाही, नेहमी आनंदी पाहिजे। नाथ महाराजही म्हणायचे की ठेविले अनंते तैसेची राहावे, चित्ती असू द्यावे समाधान। याचा अर्थ प्रयत्न करायचा नाही असं नाहीये, पण नेहमी योगिक आचरणच व्हायला पाहिजे। उगाच चुकीचे काहीतरी ईर्ष्या महत्वाकांक्षा ठेवू नये। तिसरा आहे तप, जप तप साधना करून योग ऊर्जा टिकविणे। जप करायचा आपल्या जो इष्ट देवतेचा असेल, याने आपल्या अंगात योग ऊर्जा टिकते आणि पुढे आपल्याला याचा उपयोग ध्यान समाधी लावण्यासाठी खूप होत असतो। याने अंगात एक ऊर्जा उत्साह वाढतो। जप कसा करावा तर आम्ही सप्तचक्रांवर करतो आणि याच्यावर मी एक वेगळा व्हिडिओ करणार आहे की सप्तचक्रांवर जप कसा करावा। चौथं आहे ते म्हणजे स्वाध्याय, स्वचा अभ्यास, स्वतःला जाणणे। आपण कसे आहोत हे आपल्याला जास्त माहीत असतं। आपण काय चूक केली याचा रोज स्वाध्याय करावा आणि ती चूक सुधारण्याचा प्रयत्न करावा। तसेच स्व म्हणजे अंशात्मा पण आहे, याचा आपण स्वचा अभ्यास करावा, असा हा चौथा आहे। आणि 5वं जे आहे ते म्हणजे ईश्वर प्रणिधान। येथे जे काही आहे ते सगळं ईश्वराचं आहे, आपल्याला अनामत म्हणून ते वापरायला मिळालंय आणि परत त्याच्यासाठी ठेवून जायचंय। हा ईश्वरावर श्रद्धा संपूर्ण समर्पण शरणागती असणे म्हणजे ईश्वर प्रणिधान। असे हे शौच संतोष तपस्वाध्याय ईश्वर प्रणिधान मिळून दुसरं अंग होतं नियम। तिसरं जे अंग आहे ते म्हणजे आसन। आता आपल्याला शांत स्थिर एकचित्त एका जागी बसता यायला पाहिजे, नाहीतर जरा थोडा वेळ बसलं की पायाला मुंग्या आल्या, पाठ दुखतीये, हालचाल करावीशी वाटते, कुठेतरी खाज सुटते, असं होतं का मन। याच्यासाठी आपलं शरीर निरोगी पाहिजे आणि म्हणून योगासन ही कन्सेप्ट आली। योगासनं घालावीत आणि त्यांनी आपले शरीर प्रकृती छान राहील, जेणेकरून आता आपलं आसन सिद्ध होईल। एका जागी शांत स्थिर बसता यायला पाहिजे आणि आसन सुखावह असावे, नाहीतर सतत चुळबुळ आणि लक्ष तिकडेच राहील, मग पुढे ध्यान लागणार नाही। म्हणून तिसरं अंग जे आहे ते आहे आसन। चौथं अंग आहे ते म्हणजे प्राणायाम। इथे श्वसनाची गती लय आपली आता स्थिर व्हायला पाहिजे, ही खूप महत्वाची आहे पुढे ध्यान धारणेसाठी प्राणायाम। त्यामुळे आपलं रक्ताभिसरण योग्य होतं, आपल्या विचारांवर मनावर ताबा येतो प्राणायामामुळे। हा प्राणायाम सुद्धा सप्तचक्रांवर कसा करायचा याचा पण आपला एक सेपरेट व्हिडिओ आपण करणार आहोत, कारण प्राणायाम याला अतिशय महत्व आहे। 5वं जे अंग आहे ते म्हणजे प्रत्याहार, म्हणजे आता इंद्रियांना प्रतिआहार द्यायचा आहे, इंद्रियांवर ताबा करायचा आहे।
इंद्रिय, डोळ्यांनी सतत आपल्याला बाहेर पाहायचंय काहीतरी, कानाने ऐकायचंय सतत काहीतरी, पायांनी सतत कुठेतरी हिंडायचंय. यांना आता निरोध करायचा इंद्रियांचा. इंद्रिय अंतर्मुख करायची. पायाला चला हिंडायचंय ना, चला आपण देवळात जाऊ. डोळ्यांनी सतत पाहायचंय ना काहीतरी, टीव्ही सिरियल इकडे तिकडे, चला आपण देवाची मूर्ती पाहू. कानाने सतत ऐकायचंय गप्पा ठप्पा, चला आता भजन कीर्तन ऐकू. हे थोडंसं इंद्रियांना प्रति आहार, इंद्रिय निरोध करायचा आहे अंतर्मुख होण्यासाठी. असा हा 5वा अंग आहे, तो म्हणजे प्रत्याहार, इंद्रियांना प्रति आहार. 6वं जे आहे ते म्हणजे धारणा. म्हणजे आता आपल्याला ज्याच्यावर ध्यान लावायचं आहे ती वस्तू किंवा विषय, एखादी तस्वीर किंवा मूर्ती, ती धारणा होते ध्यान लावण्यासाठी. आणि या धारणेवर आपल्याला एकचित्त व्हायचंय. म्हणजे हा विषय सोडून दुसरा कुठला विषय आता मनात येता कामा नये. धारणा, ध्यानासाठी आवश्यक धारणा. 7वं अंग आहे ते म्हणजे ध्यान. ध्यान लावायचे म्हणजे काय, तर जी आपली धारणा आहे त्या धारणेवर पूर्ण तदाकारी व्हायला पाहिजे, एकचित्त व्हायला पाहिजे. इतर विषय कुठलेही मनात येता कामा नयेत धारणेशिवाय. मी आहे, स अहम, एवढाच फक्त भाव तेथे शिल्लक राहतो, ते म्हणजे ध्यान. आणि 8वं अंग आहे समाधी. म्हणजे आता इथे ध्यान गहन झालं, जास्त वेळ झालं की इथे आपल्याला स्वरूपाची ओळख होते की आपण देह नसून आत्मा आहोत आणि आत्मज्ञान प्राप्ती आपल्याला होते. अशी ही समाधी हे 8वं अंग आहे. तर हे जे 8 अंग आहेत अष्टांग योगामध्ये, बऱ्याच वेळेला काही जण शॉर्टकट मारतात आणि हे करायला जातात आणि म्हणतात ध्यान लागत नाही, किंवा थोडंसं काही लोक फसवतात, पण आपल्यालाही माहीत नसते. योगाचा थोडासा बाजार काहीकाहींनी बाहेर मांडलाय आणि आपण अशांच्या नादी लागून फसू शकतो. म्हणून योग म्हणजे नेमकं काय आहे ते मला असं वाटलं की त्याचा एक व्हिडिओ करावा आणि तो दाखवावा. हरिओम. गुरूंनी, गुरुवर्य योगदास यांनी पातंजल योगबोध याच्यावर हे पुस्तक लिहिलं आहे. तर मी जे आज काय बोललो आहे ते या पुस्तकानं बोललो आहे. आणि जिज्ञासूंनी याचा जरूर अभ्यास करावा. पातंजल योगबोध.